मुंब्रा रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली। राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत केली जाणार आहे, तर जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य सरकार करणार असल्याचं महाजन यांनी म्हटलंय। सुशील अगवणेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शस्त्र परवाना मिळवताना खोटी कागदपत्र सादर केल्याबद्दल सुशील विरोधात कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कोथरूड पोलिसांनी सुशीलला ताब्यात घेतलं। बीड शहरातील सम्राट चौक ते अण्णाभाऊ साठे चौक दरम्यानच्या रस्त्याचं काम रखडलं। त्यामुळे या भागातील व्यापारी आणि रहिवाशांनी धरणं आंदोलन केलं। रस्त्याचं काम तात्काळ न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांनी दिलाय। चंद्रपुरात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शहीद दिनानिमित्त बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली। बिरसा मुंडा यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उईकेंनी दिली आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल लोक अदालतीचं आयोजन करण्यात आले। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आक्रमक झालेत। देशात बंदी असलेल्या HTBT वनाची प्रतिकात्मक पेरणी करत आणि टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढली। तसंच शेतकऱ्यांच्या दारात आधुनिक तंत्रज्ञान यावं यासाठी राज्यभर संघर्ष करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। पुण्याच्या शिवरे गावामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उन्नत बियाणांचं तसंच कीटकनाशक औषधांचं वाटप झालंय। तसंच शेतकऱ्यांना आधुनिक आणि वैज्ञानिक शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन दिलेलं आहे। अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना अद्याप मदत देखील मिळालेली नाहीये। दरम्यान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकरात लवकर मदत मिळेल असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बँकेच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। आता धानोरकर आणि वडेट्टीवार यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं निवडणुकीत चुरस बघायला मिळते। बदलापूरच्या कात्रप पुलावरील रस्ता दुभाजक तुटलाय, त्यामुळे रहदारीच्या असलेल्या या पुलावर अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर या पुलावर रस्ता दुभाजक बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। राज्यात रविवारी दिवसभरात कोरोनाचे 77 रुग्ण वाढले असून सक्रिय रुग्ण संख्या 607 वर पोहोचली। मुंबईत 25 तर पुण्यात 39 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 17 जणांना आपला जीव गमवावा लागला। राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। राज्यभरात कोरोना वाढला तरी काळजी करू नका, रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले। शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून गोव्याला जोडला जाणार आहे आणि या मार्गावरील विद्युत खांबांसाठी हे अधिकारी सर्व्हे करत होते। त्याचवेळी कागल तालुक्यातील अन्नपूर्णा शुगरजवळ शेतकऱ्यांनी त्यांना रोखलं आणि सर्व्हे बंद पाडला। रत्नागिरीच्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील अलसुरे, आष्टी, खोपी या गावांसह अनेक वाड्यातील नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। खेड शहरातील काँग्रेसचे माजी पदाधिकारी आरिफ मुल्लाजू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं काँग्रेसला झटका बसला।